आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करूया, कारण का या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात कुठून काय झालेलं आहे याचा ही डबल एजेड स्वॉर्ड आहे। सगळ्यात सोशल मीडिया, AI इतक्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे आता काय कळतच नाही खरं तो डेटा कुठला आहे, काय आहे, तो फज्ड आहे का खरा आहे। त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत जे काम केले हे कौतुकास्पद आहे, आपण सगळ्यांनी कबूलच केलं पाहिजे। इथून पुढे जाताना त्याच्याबद्दल संवेदनशीलपणा पोलिसांनी आणि यंत्रणेने आणि सरकारने दाखवावा, एवढीच आपली अपेक्षा आहे। महिलांवरती जेव्हा अत्याचार होतात तेव्हा त्यांना एक मानसिक आधाराची गरज असते, त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रीटमेंट यांच्यावरती होणं गरजेचं असतं, कारण मोठा मानसिक आघात असतो। आता व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर एक मोठा मानसिक आघात होतो, त्याचं आपण जर पाहिलं गेलं तर अध्यक्षांचं पद, महिला अध्यक्षांचं ते पद खाली आहे, मग हा आधार कोण दिला जातोय का, सरकारकडून काही मदत दिली जाते का? नाही, ते बघा, यंत्रणा तर चालूच राहते। एखादं पद मोकळं राहिलं म्हणून काही यंत्रणा कामाची थांबत नाही। आणि माझ्या महाराष्ट्राच्या प्रशासनावर कोणीही तिथे वरती बसला असला तरी महाराष्ट्राचं प्रशासन हे अतिशय उत्तम प्रशासक आहे। मग सेक्रेटरीज असतील, जॉईंट सेक्रेटरीज असतील, कलेक्टर, सगळीच यंत्रणा। त्यामुळे ह्या महिलांना जर मदत लागत असेल तर तिथली जी यंत्रणा असेल ती नक्की धावून त्यांना मदत करेल। महाराष्ट्रात अतिशय उत्तम NGOs आहेत जे अतिशय उत्तम काम करत असतात, त्याचा सरकारचा काही संबंध नसतो। अशा खूप चांगले NGOs आहेत ज्या चांगलं काम करतात, त्यामुळे मला त्या यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे। पण आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी आधी म्हणले तसं मी रिपीट करते। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे उद्या 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत। दरम्यान त्यांच्या 31 मार्च रोजी होणाऱ्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आजच नव्या आयुक्तांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। मात्र या नियुक्तीभोवती ज्येष्ठता की सरकारची पसंती हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला असून प्रशासनात कुजबूज सुरू झालेली आहे। कुजबूज अशी सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की भूषण गगराणी यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी मानली जात असून नव्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, संजय मुखर्जी, असीम गुप्ता आणि मिलिंद म्हैसकर ही नावं आघाडीवरती आहेत। या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आयुक्तपदी जर अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाल्यास त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरतील आणि त्यांना पूर्ण 3 वर्षांचा कार्यकाळ सुद्धा मिळू शकतो। मार्च 2024 मध्ये गगराणी यांची आयुक्तपदी नियुक्ती झालेली होती। आता त्यांच्या निवृत्तीनंतर महायुती सरकार कोणावरती विश्वास दाखवतं आणि या प्रक्रियेत ज्येष्ठता की मर्जी कोणाला प्राधान्य दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। नुकताच मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस सोहळा पार पडला आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे। मोहित कंबोज यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट नेहमीच आक्रमक भूमिका घेत टीका करत आलेला आहे आणि असं असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक सोहळ्यातली उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय बनत आहे। राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतोच, विशेषतः जो शत्रू असतो तो अधिक संपर्कात असतो। राजकीय शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचं आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे की तेवढ्यापुरतं कटुता दूर ठेवून आपण त्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि निघून जातो। महत्त्वाची बातमी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भोंदू खरात प्रकरणी टीका करताना भाजपावरती हल्लाबोल केलाय। खरात प्रकरणात महाराष्ट्र नाचवलेला असून भारतीय जनता पार्टी आणि त्याचे नेते तडजोडीची भूमिका घेत असून राजकीय भूमिका ठेवतायत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तसंच पक्षीय अग्निवेश घेऊन मित्रपक्षांना सातारा पॅटर्नप्रमाणे अडचणीत आणण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील सपकाळ यांनी केलाय। सरकार या प्रकरणामध्ये तडजोड करते। सरकार यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना पकडत असताना पक्षीय आणि राजकीय त्या ठिकाणी भूमिका ठेवत आहे, ही अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाची ही बाब आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पांडुरंगाच्या अधीनस्थ वारकरी संप्रदायाचा जो पुरोगामी विचार आहे तो असताना महाराष्ट्र धर्म आज नाचवण्याचं काम हे या खरात प्रकरणाच्या निमित्तानं झाल्याचं उघड झालेलं आहे। ते पक्षीय अभिनेश ठेवून भाजप जो आहे हा सातारा पॅटर्न जो आहे हा महाराष्ट्रात राबवत आहे। ह्या सर्व गोष्टी वाचवण्याच्या आहेतच, मात्र खरात प्रकरणामध्ये कठोरात कठोर कारवाई करावी ही महाराष्ट्र धर्माला लाजवणारी बाब आहे।
पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. चांदवड, येवला तालुक्यातील अनेक गावांना याचा मोठा फटका बसलाय आणि शेकडो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. मी आता आलो आहे चांदवडच्या रायपूर भडाणे या भागात. काल झालेल्या पावसाने इथे अक्षरशः होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे. मी आता उभा एका शेतात. आपण बघू शकतो का हा जो गहू आहे हा कालपर्यंत उभा होता आणि आज हा जो गहू आहे तो हा पूर्ण आडवा झालेला आहे. काही दिवसांनी हा गहू काढला जाणार होता. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपीट याच्यामुळे हा जो गहू आहे तो पूर्ण आडवा झालेला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे वारंवार जे नैसर्गिक आपत्ती आहे ते कसं त्याला तोंड देतात. भाऊ, काय झालं आणि कशामुळे नुकसान झालं? हे बघ, काल 29 तारीख, काल 29/3/2026 काल 5च्या सुमारास जी गारपीट झाली त्या गारपिटीने होतं नव्हते झाले गव्हाचं, आणि कांद्याचं नुकसान झालंय, गव्हाचं झालंय, डोंगळ्यांचं झालंय. तर आलेलं पीक हे तोंडाशी घास आलेला त्यांनी हिरावून घेतलाय. त्याच्यामुळे आता ही नुकसान कशाने भरून काढायची? तर याच्याकडे सरकारने काही लक्ष दिले पाहिजे की आता एवढं झालेलं नुकसान आहे ते लक्ष देऊन काहीतरी त्याचा विचार केला पाहिजे. पंचनामे गव्हर्नमेंटने केले पाहिजे त्याच्याविषयी. तर एवढं सांगतो की लक्ष दिलं पाहिजे आणि पंचनामे करून त्याची काही पाठपुरावा केला पाहिजे. भाऊ, तुम्ही काय म्हणाल? काय प्रसंग आला होता आणि किती एकर गहू लावला आणि कसं नुकसान झालं? हो, 2.5 एकर गहू होता. त्याला इतका खर्च आला का आज काहीच भेटलं नाही त्याच्यातून आम्हाला. एवढी जर नुकसान झाली तर काय करायचं आम्ही? याच्याच करता सरकारने लक्ष द्यावा, आमचे पंचनामे करून घ्यावे, एवढीच माझीवाली इच्छा आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर हा जे नैसर्गिक आपत्ती आहे, चक्क कडक उन्हाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय, गारपीट होतोय आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतोय. त्याच्यामुळे शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आला. आता त्याचे डोळे लागलेले आहे मायबाप सरकारकडे. मायबाप सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर पाण्याकरता पायपीट सुरू झालेली आहे. विहिरी आणि बोरिंग यांनी तळ गाठलाय, त्यामुळे तिथून पाणी मिळत नाही. हंडाभर पाण्याकरता मैलोनमेल पायपीट मार्चपासूनच या महिलांची सुरू झालेली आहे. नदी नाल्याकाठी खड्डे खोदून पाणी भरावं लागतंय. चिखलयुक्त घाण पाणी पिण्याची वेळ या ग्रामस्थांवर मार्चपासूनच आलेली आहे. अजून एप्रिल आणि मे महिना जायचा आहे. जव्हार तालुक्यातील 6 गावांमधील 11 पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. एप्रिल ते जून महिन्यातील संभाव्य भीषण पाणी टंचाईच्या संकटानं प्रशासनाची चांगली झोप उडून गेलेली आहे. शाळांना शौचालय आणि स्वच्छतागृह इथं सुद्धा पाणी नाही आहे. या पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला सुद्धा तोंड द्यावं लागतंय. तसंच पाणी टंचाईचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनाला सुद्धा बसलाय. जेवण शिजवण्याकरता पाणी उपलब्ध होत नाहीये. ग्रामस्थ आक्रमक झालेत. जव्हार तालुक्याला पाणी कधी मिळणार असा टाहो फोडतायत. आम्ही पाण्यासाठी इथं पंचायत समितीला 2 दिवस आलो, परत पालघरला गेलो. तिथून आज आम्ही परत इथंच आलो, पण आमची काय कुणी दाद घेत नाही. पाणी खूप लांबून आणावं लागतं आम्हाला.